Okay, voice is audible. Yes, sir. Okay. Now we will try to cover the examples of what I can say another type within this lecture, and in the afternoon lecture we will go for the next point. Okay. Screen is visible to everyone. Yes, sir. Okay, so write down the example. सगळ्यांनी example लिहून घ्या. बघा. An alternating current and alternating current of frequency 60 hertz, frequency 60 hertz has Homework. yeah, that we will discuss in last lecture. Means whenever 5 minutes are remaining, no, we will discuss this point. Okay. का तुम्ही म्हणताय हे एक्झाम्पल काल दिलेले असं म्हणताय का? हा हा. अरे असे भरपूर हो, sir. एक्झाम्पल आहेत. असे फ्रिक्वेन्सी 60 हर्ट्ज असणारे असे 100 एक्झाम्पल आहेत. See, check the example. Okay, 60 hertz has the maximum value of has the maximum value of 100 ampere. Full stop. Write down the equation for instantaneous value of current, and find त्यातला first instantaneous value. मी शॉर्ट फॉर्म लिहितो बघा. instantaneous value after 1/300 second. Instantaneous value after 1/300 second. And second, त्यातला second, time taken to reach at 90 ampere. To reach at 90 ampere. Everybody written down the example. सगळ्यांनी एक्झाम्पल लिहून घेतले का? Yes, sir. Okay, now see, सगळ्यांनी concentrately लक्ष द्या. How to solve this such a type of example? First of all, what is given for us? See here, what is given things for us? First of all, what is given? Frequency. किती दिलेली आहे? That is of what? 60 hertz. Then maximum value म्हणजे कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? IM. That is nothing but the 100 ampere. Okay, याच्यावरून त्यांनी काय लिहायला सांगितलेलं आहे? राईट डाऊन द इक्वेशन फॉर इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ करंट. ओके, म्हणजे आपल्याला कशाचं इक्वेशन लिहायचंय? आयचं इक्वेशन लिहायचंय. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय? फाइंड आउट द इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आफ्टर 1/300 सेकंड. ओके, आता हे जे 1/300 सेकंड दिलेलं आहे, दिस इज द व्हॅल्यू ऑफ, बघा आपलं स्टँडर्ड इक्वेशन काय आहे? I is equal to IM sin of ओमेगा टी.
त्यांनी काय सांगितलंय, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे कशाची व्हॅल्यू, दिस आय व्हॅल्यू वी हॅव टू फाइंड आउट व्हेन द टाइम इज ऑफ व्हॉट 1/300 सेकंड. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही ह्या टी ची व्हॅल्यू 1/300 पुट करणार, त्यावेळेस तुमची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काय येणार आहे, दॅट दे हॅव आस्क्ड. ओके. आणि त्याच्यानंतर काय विचारलंय त्यांनी, व्हॉट दे हॅव आस्क्ड. व्हॉइस इज ऑडिबल नो? Yes, sir. Now what they have asked, time taken to reach 90 ampere. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी काय विचारले, या इन्स्टंटेनियस करंटची व्हॅल्यू 90 अँपिअर व्हायला या स्मॉल टी ची व्हॅल्यू किती असेल हे त्यांनी काय केलेलं आहे, विचारलेलं आहे. क्वेश्चन कळलाय का सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट द क्वेश्चन? Okay, now we will try to solve this question. Just a minute. Okay, now what is given? Sin of, this is our standard equation. Okay, आता या स्टँडर्ड इक्वेशन वरून बघा, मी आता इक्वेशन लिहितोय. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज अवर स्टँडर्ड इक्वेशन? I is equal to I am sin sin of omega t. बरोबर आहे. आता मॅक्सिमम व्हॅल्यू किती दिलेली आहे, हाऊ मच इट इज, 100 अँपिअर. 100 ampere. बरोबर आहे. त्याच्यानंतर साइन ऑफ फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू ओमेगा म्हणजेच काय, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ओमेगा? 2 2 pi f. pi f into t. So what is value of omega is given to us? Sorry, frequency sin of 2 pi f. How much frequency? 60 into t. म्हणजे तुमचं स्टँडर्ड इक्वेशन काय येणार आहे, I is equal to 100 sin of 120 pi t. कळलेलं आहे का? दिस इज माय इक्वेशन ऑफ करंट. एव्हरीबडी गॉट दिस वन? सगळ्यांना हे इक्वेशन कळलेलं आहे का? ह्याच्या पुढची गोष्ट सांगतो. जर तुमचं हे इक्वेशन बरोबर आलं तरच तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंडचं करेक्ट आन्सर येणार आहे. एव्हरीबडी गॉट दिस वन? ओके. Yes, sir. नाउ आय एम गोइंग टू फाइंड आउट आन्सर ऑफ सेकंड. बघा काय विचारलं आता त्यांनी, when the value of this small t which is 1/300, then what is the instantaneous value of the current? So see how I am doing it. I is equal to what is our equation? 100 sin of 120 pi into t. Now I am putting all this value, 100 sin of, see here, 120 pi. What is the value of t? Into 1/300. बरोबर आहे. ओके, कळले का सगळ्यांना कशी व्हॅल्यू ठेवली? एव्हरीबडी गॉट दिस? हाऊ आय पुट दिस व्हॅल्यू हिअर? Yes, sir. नाउ Yes, sir. आता ह्याचं कॅल्क्युलेशन करताना सगळ्यांनी बघा व्यवस्थित कसं करायचं आहे. याचं कॅल्क्युलेशन व्हेनेवर सच टाइप ऑफ क्वेश्चन विल बी आस्क्ड टू अस, we have to do its calculation in radian mode. Okay, आता सगळ्यांनी कॅल्सी ओपन करा. एव्हरीबडी ओपन दी कॅल्सी, मेक इट ऑन. ओके, त्याच्यावर मोड बटन आहे का, मोड बटन? एव्हरीबडी मोड प्रेस करा. जोपर्यंत तिथं DEG RAD आणि GRA असं येत नाही तोपर्यंत प्रेस करा मोड बटन. 3 मोड येत नाहीत, डिग्री, रेडियन आणि ग्रेडियन, हे 3 मोड येतात का? DEG RAD GRA आलंय का तिथं? येस सर. सगळ्यांचं आलेलं आहे का? आता रेडियन साठी कुठली की सांगितलेली आहे त्यांनी? 2. सगळ्यांनी प्रेस करा 2. केलं का? येस सर. आता रेडियन मोड मध्ये आपण आलो. हे कसं क्रॉस चेक करायचं? त्या डिस्प्लेवर सगळ्यांच्या इथं R दिसते का लिहिलेलं? येस सर. येस. वेदर इट इज विजिबल टू एव्हरीवन, R दिसते का? ओके, आता बघा पहिल्यांदा काय करायचं, सगळ्यांनी 120 into पाय करा. 120 into शिफ्ट पाय प्रेस करा.
किती आली व्हॅल्यू 376.99 आली का? Yes, sir. Yes, sir. ओके. आता त्याला कितीने डिवाइड करायचं आहे? 125 ला कितीने डिवाइड करायचं आहे? 1 divided by 30. म्हणजे कितीने डिवाइड करायचं आहे? 300 नी, बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. डिवाइडेड बाय 300 करा आता. 1.25 आलं का? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Yes, sir. त्याचा सगळ्यांनी साइन घ्या. साइन वर प्रेस करा. साइन SIN आणि इक्वल टू दाबा. आला का? 0.95 0.95. Yes, sir. 0.9510 आले का? Yes, sir. Yes, sir. म्हणजे ही कुठल्या टर्मची व्हॅल्यू? ही टोटल ह्या टर्मची व्हॅल्यू झाली. साइन ऑफ 125 इंटू 1/300 बरोबर आहे का? आता त्याला कशाने मल्टिप्लाय करायचंय? 100. 100. इंटू 100. त्याला 100 ने मल्टिप्लाय करा आता सगळ्यांनी. किती आलं? 95.10. 10 means whenever your value or whenever what is the instantaneous value after 1/300 second, that is 95.10 ampere. आले का सगळ्यांना लक्षात? हाऊ टू फाइंड आउट? Yes, sir. Everybody got this one? How to find out? How to do this? Okay. आता सेकंड बघा कसं करायचंय. जस्ट कॉन्सन्ट्रेट हिअर. व्हॉट इज दॅट? टाइम टेकन टू रीच 90 अँपियर. म्हणजे 90 अँपियर इन्स्टंटेनियस व्हॅल्यू येण्यासाठी माझी टाइमची व्हॅल्यू काय आहे हे मला फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे? नाउ व्हॉट इज माय स्टँडर्ड इक्वेशन? सी हिअर. I is equal to 100 sin of 120 pi t. बरोबर आहे का? ओके. आता मला काय सांगितलंय? किती अँपियर पर्यंत रीच करायचं आहे? 90 अँपियर. मीन्स माय इन्स्टंटेनियस व्हॅल्यू शुड बी 90 which is equal to 100 sin of 120 pi into t. Whether it is correct? Now हे 100 इकडच्या साईडला आणलं तर काय होणार आहे? 90 डिवायडेड बाय 100 बरोबर आहे का? 90 डिवायडेड बाय 100 म्हणजे काय येणार आहे? 0.9. दॅट इज इक्वल टू साइन ऑफ 120 पाय इंटू टी. बरोबर आहे का? नाउ हाऊ टू फाइंड आउट दिस व्हॅल्यू? मला काय करायचे? कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची? आय हॅव टू फाइंड आउट दिस व्हॅल्यू ऑफ स्मॉल टी. ओके. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू? मला हे साइन नको आहे. मी काय करणार आता? इफ आय विल डोंट नो और इफ आय विल डझंट वांट टू दिस साइन, तर मी काय करणार आहे? दोन्ही साइडला काय करणार आहे? इनवर्स घेणार आहे. बरोबर आहे का? एव्हरीबडी वेदर यू आर गॉटिंग दिस? हॅलो, व्हॉइस इज ऑडिबल? Yes, sir. Yes, sir. म्हणजे कसं येणार आहे बघा? दोन्ही साइडला इनवर्स घेतल्यावर साइन इनवर्स ऑफ 0.9 which is equal to 120 pi into t. बरोबर आहे का? साइन इनवर्स ऑफ साइन घेतल्यामुळे दॅट साइन विल गेट नलिफाय. बरोबर आहे का? ओके. आता कॅल्सी मध्ये सगळ्यांनी आता ज्या मोड मध्ये आहे त्याच मोड मध्ये साइन इनवर्स सगळ्यांना करता येते का? ओके. सो साइन इनवर्स काढा. कशाचा? 0.9 चा. किती येते? What will be the value of 1.119. 1.119 which is equal to 120 pi into t. So if I have to find out the value of small t, divide it by 120 pi. So 120 into shift pi. So what will be that value? किती येते व्हॅल्यू सगळ्यांची? 376. 2.97 येते का? 0.97. 2.97 into 10 to the power -3 सेकंद. ह्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे? t is equal to 2.97 मिली सेकंद. 2.97 मिली सेकंद. कळलेलं का? सगळ्यांची एवढी व्हॅल्यू आलेली आहे का? एव्हरीबडी, यू गॉट दिस व्हॅल्यू? Yes, sir.
Yes, sir. आता सगळ्यांनी बघा, आता ऑन वर प्रेस करा अजून एकदा सगळ्यांनी, म्हणजे सगळं गेलंय आता, बरोबर आहे का? आता आपल्याला त्या मोड मधनं बाहेर पडायचंय, कारण हा रेडियन मोड तुम्ही बाकी ठिकाणी कॅल्क्युलेशनला वापरू शकत नाही. काय करणार? शिफ्ट मोड प्रेस करा. शिफ्ट मोड प्रेस केलं का सगळ्यांनी? ऑल आलं का? ऑल आलं का तिथं? Sir. MCL मोड ऑल आलं का? Yes, sir. ऑल साठी कुठलं साईन आहे आता? 3, बरोबर आहे Three. का? Yes, sir. 3 प्रेस करा आणि दोनदा इक्वल टू प्रेस करा. 3 प्रेस करून दोनदा इक्वल टू प्रेस करा. आता जो तुमचा डिस्प्ले आहे तिथं वर कॅपिटल डी दिसतंय का सगळ्यांना? Yes, sir. म्हणजे आपण काय झालो, त्या मोड मधनं आपण आता बाहेर आलेलो आहे. एव्हरीबडी गॉट हाऊ टू सॉल्व दिस सच अ टाइप ऑफ एक्झाम्पल? Yes, sir. Okay, so write down this example in your notebook. Write down this example. सगळ्यांनी व्यवस्थितरित्या एक्झाम्पल लिहून घ्या. बघा आपल्याला काय दिलेले आहे, कळते का?
कम्प्लिटेड सगळ्यांनी लिहिलं. Yes, sir. ओके जस्ट मिनिट मी पण 2 मिनिट हे करतो. डिफरंट टाइप्स ऑफ एक्झाम्पल बघू. लिहा. नेक्स्ट एक्झाम्पल लिहा. सगळ्यांनी लिहिलं. कॅन आय इरेज इट? ओके सो राइट डाउन नेक्स्ट एक्झाम्पल. लिहा. And alternating current of sinusoidal nature varying with frequency of 50 hertz and RMS value of 20 ampere. Write down full stop. त्या पुढे लिहा. Write down the equation for instantaneous value of current and find first its value after 0.025 second 0.0025 second and second at what time its value is 14.14 ampere. At what time its value is 14.14 ampere. Everybody written down the example? Yes, sir. Okay. Yes, sir. Solve it within a 5 minutes. If you are able to solve, then okay. Otherwise, I will solve it. जमेल का सगळ्यांना सॉल्व करायला एक्झाम्पल? मागच्या सारखंच एक्झाम्पल आहे, फक्त एक व्हॅल्यू इथे चेंज दिली आणि त्याच्यावरनं तुम्हाला दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. Yes, sir. Okay, let us see how many of you will get correct answer, and if correct we will check it, otherwise I will going to solve that example. Okay, so try to solve this example.
आले का? कुणाचा आन्सर आले का? एव्हरीबडी गॉट द आन्सर or it is required to solve me? कॉस्ट मध्ये येते सर. कशात? Sir, instantaneous value is equal to 0.007. 387. काय ते instantaneous value? 0.387. बर. आणि what is second answer? What is second answer? 20 एम्पियर. अरे सेकंड आन्सर 20 एम्पियर कसं काय? काय विचारलंय? सेकंड टाइम विचारलाय. टाइम हा एम्पियर मध्ये असेल का? 0.016. 0. हा 20 एम्पियर करंटचा आन्सर कुणाचा आलाय? Yes, सर sir. माझा येस सर माझं आलंय. That person may be correct, because I have not the having answer, but by seeing example I can say that what is nearly equal to answer. Might be 20 ampere is answer is correct. Okay. हा. कारण एक्झाम्पल हा. बघून मी आन्सरचं हे करू शकतो, प्रेडिक्शन करू शकतो. त्यामुळे 20 एम्पियर हे जर आन्सर असेल तर माइट बी ते राईट असेल, किंवा कुणाचं 19 पॉईंट काहीतरी आलं असेल. चेक इट. आणि सेकंड काय आलंय? व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ टाइम पिरियड? 0.03. 0.0164. हा. टेल मी इन Yes, sir. मिलीसेकंद. टेल मी इन मिलीसेकंद. हाऊ मेनी मिलीसेकंद यू आर गेटिंग? 16.4. Whether you are doing calculation mistakes or not. What is important here? Calculation, nothing other than this. 1.6 millisecond. Correct. 1.6 millisecond. Okay. So should I solve here? Check it now. Those who are not getting, concentrately look at here and check it. So we will write the given things first. So which is given things here? Frequency. Frequency. How much it is? 50 hertz. hertz. Okay. Then RMS value. What is given? IRMS. RMS. How much it is? 20 ampere. Ampere. Okay. Now, when we are going to write the equation for instantaneous value, whether this RMS value required for us? No. No. What I need to find out? Maximum value. IM. So what will be the formula for RMS value? IM divided by root 2. equal to 0.707 into IM. बरोबर आहे का? Okay. Yes. So what is value given? RMS value 20. 20. That is equal to 0.707 into IM. So what will be the maximum value then? Can I maximum value? 28.5. 28.242. कॅल्सी सगळ्याकडे एकच आहे. व्हॅल्यू कशा काय तुमच्या वेगवेगळ्या आहेत काय कळतच नाही. कॅल्सी तर एकच आहे ना रे सगळ्यांकडे. थांबा आता मी कॅल्क्युलेशन करतो. Yes sir. 28.28. 28.28. 28.28. Yes, sir. Yes sir. Yes, sir. Yes, sir. 28.28 ampere. This is the maximum value of current. Now, how I can write the equation? What is my standard equation? I is equal to I is equal to IM. IM sin of omega t. T. Okay. Now, what will be the maximum value? 28.28 sin of omega, that is 2 2 pi pi f f, frequency 50 into t. t. So what will be my standard equation? 28.28 sin of how much it is? 100 pi t. Correct. 100 pi t. This is my Standard equation. for the instantaneous value of current. Now, next what I have to find out? Simple here. What I need to find out its value after 0.25 second.
So use this equation. I is equal to 28.28 sine of 100 pi t. So just put this value here, 28.28 sine of 100 pi into what will be the value of t now? 0.0025. ओके. नाव काय मिस्टेक झाली आहे सांगतो. ज्यांचा आन्सर वेगळा आलेला आहे त्यांनी काय केलेलं आहे, डायरेक्ट डिग्री मोड मध्ये कॅल्क्युलेशन केलेले आहेत. दे हॅव नॉट वेंट फॉर दी रेडियन मोड. सो चेंज दी मोड, गो फॉर दी रेडियन मोड, do the calculations there. 100 into pi into 0.0025, make it its sign and multiply it by 28.28. so my answer is, सगळ्यांचा आन्सर किती आले? 0.3874 19.996 ampere. This is the standard answer for the instantaneous value after 0.0025 seconds. Got it everyone? सगळ्यांचा आलेला आहे का? Yes, Now, sir. what they have asked, at what time its value is 14.14. So use again formula. I is equal to 28.28 sine of how much it is? 100 pi t. Okay, so put this value here, 14.14 divided by 28.28 sine of 100 pi t. Okay, now when we will divide this by 14.14, 0.5. yes, it's nothing but the 0.5 because it is the, what I can say, double of this, that is equal to 0.5, that is sine of 100 pi t. So if I have to find out the value of t, what I have to do? Sine inverse. of 0.5, 0.5. that is equal to 100 pi t. So just put all the values here. Sine inverse of 0.5, how much it is? Shift sine inverse of 0.5 in radian, 0.523 divided by 100 pi. Means what value you are getting? T is equal to 0.0016. millisecond. सर बोला. आपल्याला करंटची व्हॅल्यू 19.99 मिळाली. हा बरोबर आहे की, मी कुठे काय म्हटलंय. हा, करंटची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली आहे? 19.99 एम्पियर. हे इथंच संपलेलं आहे. ही 19.99 एम्पियर ही व्हॅल्यू पुढे यूज करायची नाही याच्यामध्ये. देयर इज अ नो रिलेशन ऑफ दिस व्हॅल्यू विथ दिस व्हॅल्यू. काय म्हटलेलं आहे? ऍट व्हॉट टाइम, अशा कुठल्या वेळेस तुमची करंटची व्हॅल्यू 14.14 एम्पियर आहे. हे 19.99 इथे ठेवू नका. जर 19.99 ठेवलं तर 19.99 ला किती टाइम लागेल त्याची व्हॅल्यू तुम्हाला भेटेल. पण आपल्याला ते काढायचं नाहीये. आपल्याला काय काढायचंय? 14.14 ला किती टाइम पाहिजे ते आपल्याला काढायचंय. कळलंय का? ज्यांनी कोणी डाऊट विचारलेला त्याला कळलेलं आहे का? किंवा असं येतंय 1.66 इंटू 10⁻³ सेकंड. आलेलं आहे का व्हॅल्यू ही सगळ्यांची? Yes, sir. Okay, those who are not getting, write down in your notebook. ज्यांची आलेली नाहीये त्यांनी नोटबुक मध्ये लिहा. व्यवस्थितरित्या नोटबुक मध्ये लिहून घ्या.
Okay, everybody completed? Yes, sir. Now can I erase it? Yes, sir. All other student, whether you have completed? Yes, sir. Okay, so we will erase it. Now what is our yesterday's example? काय होतं yesterday's example? Tell me what is that example? Just tell me standard equation. What is that? I is equal to, what will be the standard equation? हा मी तुम्हाला 100 find sin out. 100 sin हा, 120 pi t 20. 20 pi t. pi t. आता याच्यात काय काय काढायला सांगितलेलं? What they was to find out? RMS value Average value. RMS किती आली RMS व्हॅल्यू सगळ्यांनी सांगा? 70.7 ampere. 70.7 ampere. Then average value किती आली आहे? What will be the average value? 63.7 ampere. 63.7 ampere. Then what they asked? Time period T, that is Time equal period. to 1 by F, means 1 by 60. So what will be your capital T? 0.01. 0.016 second. 0.016 seconds. Then what they have told? Form factor Form factor. Form factor. What is that? 1 point. 109. 111. 1.09. 1.109. 1.109. Okay, that is equal to 1.11. That is correct also. And what is the peak factor? 1.414. 1.414. See, whenever you are observing the example, no, that time in every example, form factor should be like this only. म्हणजे असंच येणार आहे 1.11 and 1.414. ज्या वेळेस तुमचा हा असा नाही येत त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्यायचे की तुमचं एक्झाम्पल कुठेतरी चुकलेलं आहे किंवा युअर कॅल्क्युलेशन मे बी दी रॉंग समवेअर. ओके, every time in every example if you are finding the form factor it will be like 1.11 or nearly equal to 1.11 and your peak factor is 1.414. if is not like this then you have to assume it as your example means your calculation is wrong. ओके, म्हणजे तुम्ही काय अझ्युम करायचंय कुठेतरी तुमचं कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे किंवा थोडीफार कुठेतरी मिस्टेक झालेली आहे. ओके, everybody got it? This is yesterday's example. Those who have not got the yesterday's answer they can write down this answer. आपण हे काल एक्झाम्पल दिलं होतं. These are the answers of this yesterday's example. Okay. So everybody completed? Written down? सगळ्यांचं झालेलं आहे का? Okay, so just I'm going to close it now this.